योद्धा न्यूज मराठी. आंबेगाव तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ. चिंचोली परिसरात 4 घरे फोडली, लाखांचा ऐवज लंपास. घोडेगाव. आंबेगाव तालुक्यातील चिंचोली आणि चास परिसरात रविवारी मध्यरात्री अज्ञात 4 चोरट्यांनी उच्छाद मांडला. कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी एकाच रात्री 4 घरांमध्ये प्रवेश करत रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारलाय. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून घोडेगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार 10 मे 2026 रोजी मध्यरात्री 1:30 ते पहाटे 4:15 सुमारास ही घटना घडली. मौजे, चिंचोली, कोकणे आणि चास येथील वस्तीवर चोरट्यांनी लक्ष केले. चोरट्यांनी घराचे कडी कोयंडा कशाच्या तरी साह्याने तोडून आत प्रवेश केला आणि घरातील कपाटांची उचकापाचक करून मुद्देमाल पळवला. कोणाचे काय चोरीला गेले? या धाडसी चोरीमध्ये फिर्यादी सोपान किसन झोडगे यांच्यासह त्यांच्या परिसरातील इतर 3 घरांना चोरट्यांनी लक्ष केले. ज्ञानेश्वर झुंबर शेगर यांच्या घरातून सुमारे 1,75,000 रुपये किमतीचे 3.5 तोळ्यांचे सोन्याचे गंठण, गळ्यातील सोन्याची पोत आणि 4,000 रुपये रोख रक्कम चोरीला गेलीय. शिवाजी तुकाराम झोडगे यांच्या घरातून 30,000 रुपये रोख, 500 रुपयांच्या नोट चोरट्यांनी लंपास केल्या. इतर घटना. यासोबतच मनीष किसन बारवे आणि फिर्यादी सोपान झोडगे यांच्या घराचे कुलूप तोडूनही चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. एकूण 2,09,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी पळवून नेलीये. पोलीस कारवाई आणि तपास. या प्रकरणी सोपान किसन झोडगे, वय 66, राहणार चिंचोली, कोकणे यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिलीये. पोलिसांनी 4 अज्ञात इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS 2023च्या कलम 331, 4, 305 अ आणि 332 क अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक 101/2026 नुसार दाखल केलाय. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक PSI पवार हे करत आहेत. भरवस्तीत झालेल्या या चोरीमुळे नागरिकांनी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी पंकज सरोदे यांनी.